पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी धुळ्यात संतापाचा उद्रेक। आरोपीला फाशीच्या शिक्षेची जोरदार मागणी। मानसिक छळामुळे अल्पवयीन मुलीची आत्महत्या, आरोपीवर कठोर कारवाईसाठी समाज रस्त्यावर। धुळे शहरातील गोळीबार टेकडी परिसरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा धक्कादायक घटनेनं संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी तसेच पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा या मागण्यांसाठी तमाम महाराष्ट्र पर्यटन सेवा मंडळाच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन सादर केले। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला, युवक व समाज बांधव सहभागी झाले होते। हातात फलक घेऊन आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, मुलींवरील अत्याचार थांबवावेत आणि पीडितेला न्याय मिळावा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। या घटनेमुळे समाजात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झाल्याचं आंदोलकांनी सांगितले। निवेदनात आरोपी विरोधात कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास वेगानं पूर्ण करावा, खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी तसेच पीडित कुटुंबाला शासनाकडून आवश्यक मदत व संरक्षण द्यावे अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। यावेळी आंदोलकांनी ही लढाई केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून राज्यातील प्रत्येक मुलींच्या सन्मान, सुरक्षितता आणि न्यायासाठी असल्याचं स्पष्ट केलंय। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनानं कठोर पावलं उचलावीत अशी मागणीही करण्यात आली आहे। तसेच प्रशासनानं या प्रकरणात तातडीनं न्याय मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही तमाम महाराष्ट्र पर्यटन सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि समाज बांधवांनी दिला। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबी टीव्ही न्यूज, धुळे। सुशील नगर गोळीबार टेकडी परिसरात राहणारे एक अल्पवयीन मुलगी, जिचं नाव जान्हवी जितेंद्र ठाकरे, वय वर्ष 15, या निरागस बालिकेला एक तरुण बादल माळे नामक तरुण रोज सतत छेडछाड करत असे व त्या दिवशी त्याने तिच्या घरापर्यंत येऊन तिच्या घरच्यांना, सर्व कुटुंबाला मारण्याची धमकी दिली की आज संध्याकाळपर्यंत तू जर माझ्या प्रेमाला होकार नाही दिला तर मी तुझं पूर्ण कुटुंब संपवून टाकेल। या धमकीतनं त्या निरागस बालिकेने एक शॉक खाल्ला आणि त्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली। तर सकल धोबी समाजाच्या, पर्यटन समाजाच्या वतीने आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलो आहोत की जान्हवी दिदीच्या या मृत्यूस कारणीभूत असलेल्या नराधमांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांचा खटला चालवून लवकरात लवकर त्या दिदीला न्याय देऊन या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व समाजात असे होत असलेले प्रकार थांबावेत, जेणेकरून न्यायदेवतेच्या माध्यमातून या समाजकंटकांवर काही चपराक बसेल आणि यापुढे अशा कोणत्याही मुलीचा बळी या धुळे शहरात, या महाराष्ट्रात जाणार नाही याची प्रशासनाने दखल घेऊन योग्य तो न्याय द्यावा, ही आज सकल पर्यटन समाजातर्फे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे मागणी करत आहोत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।